सावध झालो हरीच्या आलो जागरणा तेथे वैष्णवाचा भार जय जयकार गणपती पळोनी गेली या झोप होते पाप आडते तेथे वैष्णवाचा भार जय जयकार गरजती तुका म्हणे तय ठाया ओल छाया कृपेची तेथे वैष्णवाचा भार जय जयकार गरजती पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन उतरे चरण संताजिया उतरे चरण संताजिया उतरे चरण संताजिया चक्रपादाने कथे दाविसा कथे दाविदारा चक्रपादाने कथे दाविसा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा नरदेहात आलेल्या जीवाला साधन आणि साध्य असा संबंध कळण्याकरता प्रतिपादन केलेला अभंग आहे. कारण साधनं भरपूर आहेत पण साध्य मात्र एक आहे. मग साधनाचा संबंध जर लावायचा असेल तर साध्य लक्षात यावं लागतं, त्यावेळेस साधना लक्षात येत असते. आणि साधना साध्याचा संबंध लागत असतो त्यावेळेस अनुभूती म्हणजे अनुभव तयार होत असतो आणि तो अनुभव म्हणजे फक्त आनंद असतो. म्हणून साध्य एकच आहे. विठ्ठल अण्णा मला पत्रिका द्यायला सांगा म्हणायला है ना. सांगतो आता. हा कार्यक्रम महाराज आपल्या सगळ्याच्या प्रेमाखातीर इथं जे काय अधिष्ठान मांडलं अण्णानं. आता मला बरेच जण म्हणले अण्णाला सोयीची आरती येत नाही. मी म्हणलं उरफाटी का होईना पण म्हणायला येत नाही. हा म्हणण्याला महत्व आहे. आपल्याला सगळं पाठ आहे पण म्हणायचा कटाळा आहे. हा आपली पन्नी अजून सुटलीच नाही. विठाला महाराज साधना करीत असताना सोयीची होईन उरफाटी होईन. कारण वारकरी संप्रदाय सोयीच्या उरफाट्या साधनेला महत्व देत नाही, साधनेला महत्व देतो. कारण ज्याचं नाव उलटी साधना करून इथं प्रख्यात झालं त्याचं नाव वाल्या. वाल्यानं सुद्धा सोयीची साधना केली नव्हती, उलटीच केली. आणि आम्ही त्याच वर्गातले दोघं. विठ्ठल आणि शेवटी वाल्याचा अधिकार एवढा वाढला महाराज की जसं त्यानं लिहून ठेवलं तसंच रामचंद्र प्रभूला वागवला. काय म्हणले महाराज, वरतून दावील नामा म्हणे
नामदेव महाराज म्हणले बोलीला वाल्मिक तैसेची करीन आणि वरतून दावील नामा म्हणे. मग नामदेव महाराजांना सांगितला अधिकार वाल्या कोळ्याचा की अवताराला आलेल्या रामचंद्र प्रभूला सुद्धा वाल्यानं लिहून ठेवलं तसं वागावं लागलं. मग आता सिद्धांत असा आहे महाराज की भक्ती अनुभव आहे, भक्ती प्रेम आहे, भक्ती देवाचा संबंध आहे आणि भक्ती सो आनंदामध्ये राहण्याचा मार्ग आहे. मग त्या मार्गामध्ये आम्ही चलत आहोत. आता आपल्या या सप्ताहाचं 3रं वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षाचा संबंध जर बघितला तर आता सांगतेच्या दिवशी आपल्याला इथं मामाच्या मंदिराचं भूमिपूजन करायचे. हरिभक्तीपारायण भगवान महाराज आनंदगडकर बाबा, गुरुवर्य शिवसिद्ध सूर्यकांतेश्वर बाबा आणि अजून आपले विठ्ठल महाराज गोखुरेश्वर, अनिल अप्पा शिंगारे कारभारी बग्गा नंबर 8, बाळू महाराज हांडे शुकतीर्थ लिमगाव, ह्या सगळ्या महात्म्याच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. आता मंदिर बांधायचं तर तो संकल्प असतो आणि ज्याचा त्याचा संकल्प सिद्धीला जायचा असेल तर त्यानं संकल्पावरच राहावं लागतं, विकल्प करायला जमत नसतो. कारण तुम्ही सगळे त्याच्यातून आलेली मंडळी आहेत. कारण पोखरीकर मंडळी, शिंगाडे बाबा, दादा अनुभवातले लोक आहे तुम्ही. विठाला मग आता साध्य कळालंय का? उत्तर सांगितलं नाही. साधना म्हणले साधना सुद्धा नाही. करता काय म्हणले साधना करतो. मग महाराज साधना जर करतो म्हणावं तर साध्य कळालं नाही आणि साध्य कळालं नाही तर साधना करता येणार. हा, पण साधनाच करतो म्हणावं त्याला शुद्ध प्रपंच म्हणावं. विठ्ठल आता बघा महाराज सांगितलं असते येडीला सासर सारखा असतं माहेर. हा, ती बापाला दादा म्हणती, नवऱ्याला दादात म्हणते है ना. कारण तिला ज्ञान नसतं ना त्या गोष्टीचं की सासर काय माहेर काय, नवरा कोण बाप कोण, असा काही संबंध नसतो. कारण तिच्या ठाई कसे असतात सगळे सारखे असतात. हां, मग लौकिकामधलचे जे वेडे त्या वेड्याच्या ठिकाणी सगळे सारखे आणि परमार्थाच्या वेड्याच्या ठिकाणी दुसऱ्याचा अनुभवत नाही. विठाला महाराज म्हणतात लावी म्हणा पिसे गोविंदाचे. पण आता एक गोष्ट झाली साहेब, साहेबांनी इना घेतला पण थोडं कमी पडलं पहा, इतकं असं गुणभर. अण्णा उद्या सकाळी पटका आला पाहिजे पिवळा साहेबाला. विठाला विठाला मग काय राजस सुकुमार तिथं अडचणच नाही काही है ना. हा, आणि त्या इण्याचा पट्टा जरा लांबवा. ते म्हणजे निवळत लोड ना अडकिले आणि व्हालय ते पडू नये म्हणून गोऱ्याच्या टांगड्यात अडकिल्यासारखं थोडासा लांब त्याला आहे. ते व्यवस्थित आहे पण थोडा लांब पाहिजे. कारण एखादी महाराज जर लय आखुडा असली तर त्याची अडचण होती. बरोबर आहे. चला काय चाललं होतं. हा, भाऊ म्हणले साधन आणि साध्याची प्राप्ती. त्याच्या पुढं थोडं गेलतो माने साहेब. तात्या तारे तात्या लाला भाऊ कुठून सुटला माऊली विषय. हा, त्याच्या थोडं पुढं गेलतो है ना आबा. माने साहेब कुठं राहिलता तात्या. डोणीबा महाराज नाही ना, ते तर लय माग गेलं. मागेले बुवा लोक काय उसनवारी नाही. हा, कुठून सुटला अनिल महाराज. हा हा, आणि त्याच्या पुढं नाही आलं. जवळ आलंय, जवळ आलंय. कारण तुम्ही मिस्त्री येत ना, गुन्ह्यातून जाऊ द्यायचे नाही. विठाला तुम्हाला दोरीत चालायची सवय आहे ना. नेऊन टेकलं जवळ 4-2 थाप्याचा माल बसिला की कोस निघून जातो त्याचा. चला आहे का मला म्हणले परमार्थातले जे वेडे आहेत त्या वेड्याच्या ठिकाणी अनुभव काय आणि प्रपंचातले जे वेडे आहेत त्यांच्या ठिकाणी अनुभव काय. प्रपंचातल्या वेड्याला गद्यपद्य नाही आणि परमार्थातल्या वेड्याला सुद्धा गद्यपद्य नाही बरं का. देशमुख महाराज, अशोक बाबा, अनिल महाराज, बळीराम महाराज, महाराजाचं नाव काय महाराज, विठ्ठल महाराज, विठ्ठल बाबा आणि भाऊ. आता तुम्ही सगळे महात्मे आता इथं याला सुद्धा महाराज म्हणले प्रपंचातल्या वेड्याला सुद्धा गद्यपद्य नाही आणि परमार्थातल्या वेड्याला तर गद्यपद्याचा संबंधच नाही. का तर तिथं आठवणच नाही.
काय प्रमाण देता येईल त्याला? त्याला आठवणच नाही राहिली. आठवण आठव गेले बेलावे, आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. आठवण आठव गेले भावा भाव, आठवण आठव गेले भावा भाव, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग. महाराज म्हणते आठव ना आठव, मागील परिहार पुढे नाही सीन, आणि झाली या दर्शन एक वेळा. हा अनुभव आहे. आणि मग अनुभवाच्या ठिकाणी जर आता इथं आठवणच राहिली नाही, आठवण राहिली नाही, विसर पडला, विसर पडला पाहिजे, विसर पडला पाहिजे. पण विसरायचंय कोणाला? आता विसर पडता पडता ज्याचा पडायचा त्याचा पडला तर हानी आहे, आणि ज्याचा नाही पडायचा त्याचा नाही पडला तरी सुद्धा हानी आहे बरं का. मग बळीराम महाराज ज्याचा विसर पडायचा त्याचा विसर पडला तर काय हानी आहे? विसरली तया थोर झाली हानी, फसतील खानी 84च्या, फसतील खानी 84च्या. विसरली तया थोर झाली हानी, फसतील खानी 84च्या, फसतील खानी 84च्या. महाराज म्हणते विसरली या तया थोर झाली हानी. हानी. तया म्हणजे कोणाला? ज्याला विसरायचं नाही त्याला. मग कोणाला विसरायला नाही पाहिजे? देवाला. आणि आपण कोणाला विसरलो भाऊ? देवाला. असं आहे ना ते. आपण ज्याला विसरायला नाही पाहिजे त्याला विसरलो, आणि ज्यांना लक्षात ठेवायला नाही पाहिजे त्यांच्या आठवणी कायम आहे. हा म्हणजे आताच्या नाही, बालपणापासूनच्या नाही, एसटी झलक दिसली तरी आठवण होऊन जाते. विठ्ठल विठ्ठला. आठवण नाही असं नाही, आठवण आहे. मग आत्ताचीच आठवण आहे का अनादिकालापासूनची आठवण आहे? अनादिकालापासूनच्या आठवणी काय आहेत? तर संस्कार अजून जशाला तसा आहे. मग मागचे संस्कार जर पुसल्या गेले नाही तर ह्या आठवणी पुसल्या जाणार नाहीत. आणि ह्या आठवणी जर पुसायच्या असतील तर संस्कार पुसावं लागतील. महाराज संस्कार पुसण्याचे साधन काय म्हणले? मग तेच कळण्यासाठी परमार्थ आहे. कारण संस्कार पुसण्याचं साधन जोपर्यंत सापडल्या जात नाही, जसं फळ्यावर गणिताच्या मास्तरानं जर लिहिलं आणि मराठीच्या मास्तराला जर तास घ्यायचा असेल तर त्याला आधी काय करावं लागतं? पुसावं लागतं. पुसायसाठी काय वापरावं लागतं? डस्टर वापरावं लागतं. कारण डस्टरनं ते पुसल्या जातं आणि पुसल्याच्या नंतर फळा स्वच्छ होतो, आणि स्वच्छ झालेल्या फळ्यावर पुन्हा जशाला तसं लिहिता येतं. फळा स्वच्छ करण्यासाठी वापरावं लागतं डस्टर. त्या डस्टरच्या संबंधानं अगोदर जे लिहिलेलं आहे ते पुसल्या गेलं, आणि आता जे लिहायचंय ते स्पष्ट दिसलं. मग आता अंतकरण म्हणजे फळा आहे. अंतकरण म्हणजे
फळा आहे आणि ह्या फळ्यावर अनादी कालापासून जे काय बचबच लिहिलेलं आहे त्याला म्हणायचं अनादी कालाचे संस्कार. हे संस्कार ज्याच्या संबंधाने ते विषय आणि जे विषय अंगीकारात घेतले ते अनात्म आणि अनात्म विषयाचा संघ कुठं झाला तर सांगितलं लौकिकात. लौकिकाला म्हणायचं प्रपंच, पण तो आहेच का नाही असा पुन्हा प्रश्न आहे. विठ्ठला हला विठ्ठला. आणि मग त्याच्या व्याप्ती संबंधानं त्याच्यातल्या सुखाचा आणि त्याच्यातल्या दुःखाचा संस्कार आपल्याकडे आहे. आपल्याला प्रपंचातलं सुखही ज्ञात आहे आणि प्रपंचातलं दुःखही ज्ञात आहे. मग सुखाचा क्षण जो झाला त्याची आठवण करून आपण आत्ता जो दुःखाचा क्षण आहे त्याला विसरायला पाहतो. पण दुःख काय आपला पिच्छा सोडित नाही. का सोडित नाही तर आपल्याला अपेक्षा कशाची आहे. हा, दुःख का होतं तर अपेक्षा कशाची धरली बाबा, सुखाची. अपेक्षा सुखाची धरल्यामुळे होतं काय, दुःख. मग सुख पाहिजे नाही का, पाहिजे. पण जे पाहिजे ते पाहिजे का जे नाही पाहिजे ते पाहिजे. मग ज्या सुखा
शिवाय त्या निधानाचं त्या धनाचा संबंध लागत नाही. मग आम्हाला त्या निधानापर्यंत पोहोचायचं असेल तर तिथं कोण लागणार? सांगितलं पायाळू विने प्राप्ती नोय. मग पायाळामध्ये 2 पायाळ सांगितले, आभागी पायाळ, सभागी पायाळ. आभागी पायाळाला धन दिसतं, दिसल्यावर आपल्याला सांगता येतं, सांगितल्यावर काढता सुद्धा येतं, पण त्यानं हात लावला की त्याचे कोळशे होते. विठाला विठाला पायाळाचा संघ जर बघितला तर सभागी पायाळाच्या संगतीमध्ये जशाला तसं शाश्वत पद्धतीनं ज्या पाहिजे त्या वस्तूचा संघ, जो पाहिजे तो विषय तुम्हाला मला अनुकूल असलेल्या पद्धतीमध्ये प्राप्त करून घेता येतो. मग प्राप्ताच्या प्राप्तीचा संबंध कोणाच्या संगतीत लागतो? तो सांगितलं सभाग्या संताच्या संगतीत लागतो. म्हणून सभागी पायाळ कोण तर संत, संत सभागी, संताच्या सहभागात, सभागी संताच्या संगतीमध्ये. आता इथं प्राप्ताच्या प्राप्तीचा संबंध आहे. मग प्राप्ताची प्राप्ती नेमकी प्राप्ती होणार कशी? म्हणजे सांगितलं होणार नाही, ती आहेच. प्राप्ताची प्राप्ती आहे. आता बघा ना कशी आहे. पाणी पाण्याला कळतं का पाणी आपल्याला कळतं? आपल्याला कळतं. अग्नी अग्नीला कळतो का अग्नी आपल्याला कळतो? आपल्याला कळतो. प्रकाश भाऊ वारा वाऱ्याला कळतो का आपल्याला कळतो? आपल्याला कळतो. आकाश आकाशाला कळतं का आकाश आपल्याला कळतं? मग या पंचमहाभूताचं तंतन जर बघितलं तर ह्या पंचमहाभूताच्या चिंतनामध्ये पंचमहाभूताचा संबंध पंचमहाभूताला कळत नाही, पंचमहाभूताचा संबंध आपल्याला कळतो. पंचमहाभूत पंचमहाभूताला कळत नाही. पाणी अग्नीजवळ गेलं तर दोघायचं जमत असं आहे ना ते तसं. कारण घ्यायचं जसा मेळ आहे. कारण हे सगळे पंचमहाभूत आहेत म्हणून तर एकूण एकायचं विठाला एका विहिरीमध्ये दागिना पडला. विहिरीत काय पडला? मौल्यवान दागिना होता. अब्ज रुपयामध्ये त्याची किंमत होती. आणि एक गरीब माणूस रस्त्याने चालला होता आणि ज्याचा दागिना पडला त्याला पोहता येत नव्हतं. माझ्यासारखा होता तो, त्याला हातपाय हालिता येत नव्हते पाण्यात गेलं. मग त्यानं त्याला आरोळी दिली. म्हणला बाबा तुला पोहता येते का? म्हणले हो. म्हणले मग दागिना पडलाय त्याची अब्ज रुपयामध्ये किंमत आहे. जर आणलं वरीत अर्धा तुला ना अर्धा मला. रोजगार हमीची पाठ होतं त्याला आहे का नाही? अर्ध तुला ना अर्ध मला. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही. त्यानं कपडे काढले जशी वरून उडी हांडी तसं डायरेक्ट तळ गाठलं. तळ गाठल्यावर त्याला दागिना सापडला. पण दागिना सापडल्यावर खालच्याला दागिना सापडला पण वरच्याला सांगता आणि त्याला काय दम? ते म्हणतो गवसलं का गवसलं का. आता याला खालून वर येऊस तर त्याला दम निघाला. खालच्याला सापडलं नाही का? वरच्याला सांगता आलं का? बघा ना. वाणीनं जर बोलायचं म्हणलं बरं का, वाणीनं जर बोलायचं म्हणलं तर वाणीची दैवता अग्नी आहे. वाणीनं जर बोलायचं म्हणलं तर कारण हे तापल्याशिवाय वाणीनं बोलायचं म्हणल्यावर याची दैवत काय? अग्नी आहे. आणि अग्नीचं आणि पाण्याचं वैर आहे म्हणून पाण्यात गेल्यावर बोलता येत नाही. विठ्ठल असं आहे ना ते. मग हा संबंध जो आहे हा संबंध तुमचा आमचा एकमेकाशी वेगळा नाही. का नाही तर आपण कोणी परस्पराहून वेगळे नाही आणि देव आपल्याहून कधी वेगळा झाला नाही. आणि संत ही भूमिका आपल्याला मधली सांगितली का तर आपण देवाहून वेगळे नाहीत ही भूमिका संताची आहे. कारण संत भूमिकेवर आल्याशिवाय आपल्याला देवाचा संबंध लागायचा नाही. म्हणून म्हणले संताविन प्राप्ती नोहे ऐसे वेद देतो बाई. मग संताने सांगितलं बुवा की देवाचा संबंध जर पाहिजे असेल तर अगोदर ज्यांचा ज्यांचा संबंध लावलेला आहे त्यांचा त्यांचा संबंध सोडा. सोडीला संसार
मग ते लहान झाले. टोपलीत नंदराजाला टाकायला लावलं, गोकुळाला घेऊन गेले. तुम्हाला कथाभाग पाटे काल्याचे महाराज कीर्तनात सांगणारे, ते काही सांगत बसत नाही. गोकुळात गेल्याच्या नंतर वार्ता कंसाच्या कानावर आली आणि कंसानं बैठक बोलली. आता कंसाच्या बैठकीत सज्जन जातील का दुर्जन? दुर्जन जातील. पण दुर्जनानं सोंग कोणाचं घेतलं? सज्जनाचं. हां बरं का. हां, त्या महाबळ भटाचा संबंध जर बघितला तर ते महाबळ भट महाबळ नव्हते, ते मायावी राक्षस होते. पण सोंग कोणाचं घेतलं? आणि मग तिथं आले, नंदराजाच्या दरबारात आले. यशोदा आईसाहेबाला सांगितलं तुमच्या घरी मुलगा झाला, त्याचं पंचांग तयार करायचे, त्याची कुंडली तयार करायची, त्याला घेऊन या. आईसाहेबांना सांगितलं तो मागच्या खोलीत झोपलेला आहे, त्याला काय आणत नाही. पण अनिष्ट काय म्हणजे मुळावर आहे. कोण हे पोरगा कसा आहे? मुळावर आहे, मूळ शांतीवर आहे. आणि सगळ्या कुळाचा नाश केल्याशिवाय सोडायचा नाही. कोणी सांगितलं? महाबळ भटानं. महाबळ भट खरा होता का? आणि यादव कुळाचा नाश झाला नाही का? त्याच्यामुळे नादी लागत जाऊ नये. विठाला असं असतं ते. लात आणायची नाही, पाया पडायचं नाही. पटलं नाही तर उठून जायचं, पटलं तर ऐकत बसायचं. चला आपला मुद्दा कुठून सुटला? झाला आपलं, संपत आलंय. आपण अभंगात प्रवेश केला, पळूनी गेली या आणि होते बाप. आता इथून आपल्याला उघडायचा अभंग. एक चरण वरीन एक चरण खाली की विठोबारक ज्ञानेश्वर माऊली. झालं कीर्तन आपलं. कीर्तनात असतं काय दुसरं? ऐका ना, अवघड नसतं ते. दोन फाळ्याचा दरुजा असला की कोणता आधी उघडायचे कळालं की दरुजा उघडाच असतो. नाही तर पट्टीवाला लोटीत बसल्या मागाला पुढे जाऊ देत नाही. कुठून मुद्दा सुटला? ब्रह्म सांगू आता जमलो. आता महाराजांना असं पक्कत धरलं दोरी. आता हालतू कसा म्हणले होंदे तेरी मेरी. आता होंदे तेरी मेरी ऐका नाही. हा, आता मायेला अधिष्ठान कोण? ब्रह्म. आपल्याला अधिष्ठान कोण? ब्रह्म. आता व्यापकतेचा संबंध जर बघितला तर हे सगळं कोण आहे? ब्रह्म आहे का नाही? हे सगळं कोण आहे? ब्रह्म आहे. मग ह्या सगळ्या अधिष्ठानावर जी आयती बसली ती कोण आहे? हायच का ती? आता नदीला पाणी आहे का नाही? पण पाणी खुटलं, धार खुटली पाण्याची आणि त्याची डोब झाली. डोबीत काय आहे? पाणी आहे. पण हप्ता 2 हप्ते झाल्यावर त्याच्यावर काय आलं? शेवाळ आलं. कशावर? पाण्यावर शेवाळ आलं. पाण्यावर काय आलं? आणि पाणी आटल्यावर शेवाळ राहिलं का? मग पाण्यामुळं शेवाळ होतं का शेवाळामुळं पाणी होतं? शेवाळ होतं का पाणीच होतं? मग शेवाळ जे आहे हे शेवाळ म्हणजे माया आहे आणि पाणी म्हणजे ब्रह्म आहे. आवरण बाजूला काढलं की खाली त्याचे हिचं आवरण जे पांघरून घेतलेलं आहे हे पांघरून एकदा बाजूला काढलं, हे आवरण नावाचा संबंध बाजूला गेला की आता मलविक्षेपाचा संबंध सुद्धा सुटतो. आणि मग आता इथं सिद्ध संबंध जर बघितला तर तो मी आहे तत्वमासी महावाक्याचा ध्वनी अहम ब्रह्मास्मी. हा सिद्धांत कुठं कळतो तर महाराज म्हणले इथं हरिजागरणात करतो. पण हरिजागरणात कळण्यासाठी तिथं माणूस सावध लागतो. सावध झालो
असं गृहीत धरून आपली प्रस्तावना संपली. आता अभंग सुरू आहे का नाही. म्हणजे एकच चरण राहिले तेवढं संपून टाकू. 2 चरणाचा आपण आता सरळ भावार्थ पाहिला. आता आपल्याकडे फक्त 15 मिनिटं वेळ राहिली असं असा माझा एक अंदाज आहे. पाहून घ्या गाड्या. आहे ना हा कसं कळतं आपल्याला. कळतं विद्या आहे आपल्यापाशी. हा सोपा नाही ते. कोणाचं काही दुखत असलं तर कीर्तन झालं भेटा. हा पण फक्त येलतुराची काठी पाहिजे चांगली खंटावाली. हा चला ऐका मुद्दा कसा. बर आता काय तुम्ही वाजवायला सगळी फॅक्टरीची तुम्ही जावं कोणी म्हणताच येत नाही आहे ना. चला हात बरोबर आहे का बुवा. माईक बदलायची इकडे तिकडे नाही वाजवायचा हात. हा मग जमलं. हा चला करायचं सुरू. आले सगळे अक्षिदा पोहोचले का. करा भजन विठाला. महाराज म्हणले सावध झालो. दोनदा सावध म्हणाले. पहिला सावध दुसरा सावध. पहिला सावध कशातून झालो. लौकिकातून झालो. दुसरा सावध कशातून झालो तर लौकिकाच्या विषय पूर्ततेसाठी ज्या दैवताची पूजा आराधना करीत होतो त्या दैवतापासून सावध झालो. किंबहुना त्या दैवताकडे प्रवृत्त करणारापासून सावध झालो. 2 गोष्टी बरं का विठ्ठल महाराज. पहिलं एक लौकिकापासून सावध झालो म्हणजे कोणापासून सावध झालो. मी माझ्यापासून सावध झालो. पहिला मी पासून मी सावध झालो. दुसरा सावध कशातून झालो तर पहिल्या मीच्या पूर्ततेसाठी ज्या दैवताच्या आराधना करीत होतो त्या दैवतापासून कसा झालो सावध झालो. आणि वास्तव इथं हरिजागरणात आलो. का आलो तर हरिजागरणामध्ये मला मी कळालो. कुठं कीर्तन साधारण का अशोक महाराज काय होतं कीर्तना. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने भाग्य तरी ऋणे देवायच्या भाग्य तरी ऋणे. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने भाग्य तरी ऋणे देवाय भाग्य तरी ऋणे. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायच्या. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायच्या भाग्य तरी ऋणी. ब्रह्मीभूत काया होत से कीर्तने भाग्य तरी ऋणी देवाय भाग्य तरी ऋणी. सावध झालो म्हणजे कोण झालो लक्ष्मण झालो. सावध होते कोण लक्ष्मण बेसावध होते नाही. लक्ष्मणा एवढं सावध कोणी राहिलं बाबा नाही. लक्ष्मण सावध होते. का सावध होते तर लक्ष आणि मन एक होतं म्हणून सावध होते. ज्याचं लक्ष आणि मन एक आहे त्याला लक्ष्मण म्हणायचं. विठाला असे लक्ष्मण जे होते ते लक्ष्मण सातत्यानं सेवा करायचे. कोणाचे रामचंद्र प्रभूची. हो महाराज काय धर्माबद्दल बोलायचं. धर्म म्हणजे इतका अवघड विषय पण आता त्याचा सोपा बाजार केला करू द्या आपल्याला. त्याच्याच काय आता धर्माची व्याख्या ज्याच्या मतीला येईल तशी त्यानं केली. पण लक्ष्मण झाल्याशिवाय धर्म कळत. बघा ना सीताई साहेबाचं हरण झालं. रावणानं सीताई साहेबाचं हरण केलं आणि रावण आकाश मार्गानं सीताई साहेबाला घेऊन गेला. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भया आले. पाहिले तर सीताई साहेब त्या कुटियामध्ये नव्हत्या. त्यांनी तिचा शोध करणं सुरू केलं आणि जात असताना सीताई साहेबांना आपल्या गळ्यातले प्रत्येक अलंकार रस्त्यानं टाकायला सुरुवात केली. मग गळ्यापासून अलंकार काढायला सुरुवात केली आणि शेवट कुठपर्यंत आला पायापर्यंत आला. मग मार्गानं चलत असताना रामचंद्र प्रभूनं अलंकार उचलायचा आणि लक्ष्मणाला विचारायचं लक्ष्मण हे तुझ्या भाऊजाईचं आहे का. त्यानं सांगायचं नाही दादा
मला काय माहित नाही, हे माझ्या भाऊजाईचं नाही. कमरापासून खालपर्यंत सगळे अलंकार संपले महाराज. गळ्यापासून कमरापर्यंत खाली अलंकार गेले. आणि ज्यावेळेस जोडवं सापडलं आणि ते जोडवं ज्यावेळेस रामचंद्र प्रभूनं सीताई साहेबाचं जोडवं लक्ष्मणाला दाखवलं आणि विचारलं, बाबा अरे बाळा लक्ष्मणा, हे तुझ्या भाऊजाईचे आहे का? ते म्हणले, हो दादा, हे माझ्या भाऊजाईचे आहे. मग रामचंद्र प्रभूनं लक्ष्मणाच्या तोंडावरून हात फिरविला आणि विचारलं, आत्तापर्यंत सगळे अलंकार दाखविले, तू एकदाही म्हणला नाही हे माझ्या भाऊजाईचे आहे, आणि जोडवं दाखविल्यावर तू कसं काय म्हणायला लागला हे माझ्या भाऊजाईचे आहे? त्याने सांगितलं, बाबा दादा, एवढे वर्षे मी वहिनीचं तोंड पाहिलेलं नाही. मी फक्त त्याच्या चरणाकडे पाहत होतो आणि पायाकडे पाहत असताना माझ्या दृष्टी सातत्यानं हे जोडवं पडत होतं. म्हणून माझ्या असं लक्षात आहे की हे जोडवं नक्कीच माझ्या वहिनीचं आहे. याला म्हणायचं धर्म. विठ्ठल. आणि हे धर्म कोणी शिकविला होता? अरण्याला जायच्या वेळेस लक्ष्मण भया ज्या वेळेस रामचंद्र प्रभू बरोबर याचना करू लागले की दादा मला तुमच्या बरोबर अरण्यात यायचंय, त्यांनी सांगितलं, लक्ष्मणा तुझं नुकतंच लग्न झालंय, तुझी धर्मपत्नी आहे आणि धर्मपत्नीला सोडून तू माझ्या बरोबर अरण्यात कसं काय येणार? पण यायचं असेल तर हरकत नाही, पण आईची आज्ञा घ्या. आज्ञा कोणाची घ्या? हा, बापाचा विषय नाही, कारण बापाला एक वेळ नाही विचारलं तर जमतंय, पण आईची आज्ञा उल्लंघन करायची, हा असं संन्यास आश्रमात सांगितलं गेलेलं आहे. हा, कारण संन्यासी जरी झाला तर त्यानं आईचं दर्शन घेण्याचा शेवटपर्यंत त्याला अधिकार आहे. वडिलाला नका बोलू, वडिलाकडं नका येऊ, पण आईला त्याग करता येत. हा, म्हणून जे संन्यासी मंडळी झाले ते सगळे अजून आईच्या दर्शनाला येतात आणि जाते होते. त्याच्यात आपल्या भगवान बाबाचं सुद्धा नाव आहे, विठ्ठल. आणि मग दर्शनाला गेल्यावर, दर्शन घेतल्यावर आईने विचारलं, लक्ष्मणा तुला अरण्यात जायचंय? म्हणले हो. पण धर्म कळतो का? म्हणले नाही. म्हणले मग ऐक, ज्येष्ठ भ्राता पितृसमान, ज्येष्ठ भ्राता पितृसमान आणि ज्येष्ठ भ्राता पत्नी मातृसमान. मोठा भाऊ वडिलासारखा आणि आपली मोठी भाऊजाई किंवा आपली भाऊजाई आईसारखी एवढा धर्म सांभाळता येत असला तर अरण्याला जाय, नाही तर घरीच राहा. विठ्ठल. असा धर्म त्यावेळेस आईनं सांगितलेला आणि याच्यावरून लक्षात आला. म्हणून लक्ष्मण ही अवस्था सामान्य नाही, लक्ष्मण ही अवस्था फार उच्च अंकाची आहे. आणि जिथं लक्ष्मण आहे तिथं राम आहेतच. कारण लक्ष्मणाचं सातत्यानं ध्यान कोणावर आहे? रामचंद्र प्रभूवर आहे. कारण निरंतर ज्याच्या चित्तामध्ये राम आहे त्या अनुभूती लक्ष्मण आहे. आणि त्या लक्ष्मणाचा संबंध जर बघितला तर ते सावध अवस्थेशिवाय नाही. म्हणून महाराज म्हणते, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणात. हरी जागरणात काय झालं? अशोक महाराजांना प्रमाण सांगितलं, ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी. आता ह्या कीर्तनामध्ये ब्रह्मीभूत काया म्हणजे अंग संगाण मी परमात्मा होय, अंग हरी रूप. जसं दृष्टांतात सांगितलं, पेटी लोखंडाची नाही राहिली, आता पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, अपवित्र देह पवित्र झाला. कशानं? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्यांचा. असं हे पवित्र शरीर, पवित्र वाणी आणि पवित्र नाम उच्चाराचा संबंध जर बघितला तर महाराज म्हणतात, आता इथं देहात असताना विधेय अवस्थेनं परमात्मा स्वरूपाच्या आनंदात ब्रह्मानंदी लागली. हा, मग आता ह्या ब्रह्मानंद टाळीमध्ये स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये आसक्ती विरहित परमात्मा स्वरूपाचं चिंतन आणि सगळ्याच्या संगतीत असताना निसंग अनुभव, आणि त्या अनुभवासाठी लागती कृपा, आणि ती कृपा इथं आहे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह वारंवार करायचा, संताचा संग करायचा. का तर महाराज ह्या समागमामध्ये त्यांची कृपा असते. अभंगाचं शेवटचं चरण, तू कामने तया छाया, तू कामने तया छाया, तू कामने तया छाया, तू कामने तया
ते वैष्णवाचे भार ते वैष्णवाचे भार जय जयकार करजत से जय जयकार जय जयकार जय जयकार करजत से जय जयकार करजत से जय जय गार गरजदाते ते वैष्णवाचे भार ते वैष्णवाचे हे तुम्ही प्रमाण म्हणले महाराज, तेथे वैष्णवाचे येथे हा, कारण कंटिन्यू 18-20 दिवस वैष्णवाचे भार, पंक्ती, अन्नदान, कीर्तन, ही वाघाडी म्हणजे साधं गाव नाही बरं का. हे सगळे वाघाडीतले लोक पुण्यवान आहेत. पुण्य म्हणून नामाचं चिंतन घडतंय, पुण्य म्हणून बाळूमामाचा अवतार इथं आहे, पुण्य म्हणून अंगसंगानं बाळूमामाचा संघ यांना सगळ्या मंडळीला करायला भेटला, आणि पुण्य म्हणूनच अण्णाला ही सगळी बुद्धी मिळाली. आणि हे असं सूर्यचंद्र आहे तोपर्यंत चालत राहो अशी मामाच्या चरणी प्रार्थना करू. तुम्ही सगळे मंडळी असं अथंग असणारं उदार अंतकरणानं सहकार्य करा. करण्यासाठी समर्थ ते काय मामानं शक्ती दिलेली आहे, त्याच्यामुळं कोणत्याही पद्धतीचा आता इथं काय असणारा विक्षेप नाही. असंच मामाच्या चरणावर आपली सगळी मिळून प्रार्थना करू आणि सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर